जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, आपलेच एक बंधू संतोष जाधव यांनी मला नागवंशाच्या राजाच्या संदर्भामध्ये सांगायला लावलं होतं। काल मला 3 महानुभावांचे फोन आले होते आणि आनंद तेवढाच वाटला होता, कारण फोनच फार दुरून आले होते। एक आहेत आदरणीय आनंद नवयान, हे नवी दिल्ली येथे राहतात आणि ते रिसर्च करतात पंढरीच्या पांडुरंगाच्या संदर्भामध्ये आणि श्री संत चोखोबांच्या संदर्भामध्ये। ते PhD वगैरे काही संशोधन वगैरे करतात। तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येत आहे आणि मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे पांडुरंगाच्या संदर्भात आणि संत चोख्याच्या संदर्भामध्ये। तर मी त्यांना होकार दिला। या म्हणलं सर, आपलं स्वागतच आहे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची मी मदत करीन। तदनंतर दुसरा एक फोन आला होता, तेही जाणीमानी व्यक्तिमत्व सूरज रतन जगताप, हे लेणी संशोधक आहेत आणि विशेष म्हणजे लेणी संवर्धन करतात। आपल्या सम्राट सातवाहनानं आपल्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जेवढ्या काही लेण्या कोरलेल्या आहेत, लेण्यामध्ये अक्षर असतील, लेण्यामध्ये पाललिपी असेल, लेण्यामध्ये त्या दगडा जे काही टाके मारलेले असतात ना, कारण दगडसुद्धा बोलतो, दगडसुद्धा आपला इतिहास सांगतो, मी कुठल्या काळामध्ये जन्मलो बाबा, मी कसा आहे, मला कोणी घडवलं। त्या दगडाच्या जडणघडणीमध्ये त्याला शिल्पशास्त्र म्हटलं जातं आणि या सर्व शिल्पशास्त्रांचा, या लेण्यांचा अभ्यास सूरज रतन जगताप हे साहेब करत असतात। त्यांनीसुद्धा मला शुभेच्छा दिल्या आणि एवढ्या मोठ्या माणसांनी माझं कौतुक केलं, मलाही आनंद वाटला। तद्वतच संतोष जाधव हेही तसंच भारी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून यांनी मला विशेष सुचवला की नागवंशाच्या संदर्भात सांगा। म्हणून म्हणलं ठीक आहे, मी माझ्या प्रयत्नाने मी हळूहळू सांगेन, कारण पहिल्यासारखे माझे आता शब्द उमटत नाहीत, जीभ खरवडते, तोंडामधले अस्पष्ट उच्चार येतात, तरी मी आपली सेवा जेवढी होईल तेवढी करतो। आपल्या सर्वांचं बुद्ध विटेवरी या माझ्या चॅनलवर सर्वांचं मी स्वागत करतो आहे आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला, बुद्ध विटेवरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कळकळीची विनंती सांगतो। 1 सेकंदाचं काम नसतं, फक्त बोट मारायचं। त्याच्यामुळं आम्हाला देखील एक आता हुरूप म्हणाल, आता तुम्ही म्हणताल अरे का तुला कशाला रे हुरूप पाहिजे, आता तू तर आता जाण्याच्या मार्गावर लागला आहे, तुझा आता 74 सरद आलेला आहे, आता 75मध्ये पदार्पण करशील, तरी एवढी हाव का? देवा, ही हाव नव्हे, आपली सेवा घडावी, याच्या पाठीमागे हाच माझा उद्देश आहे। मला वाटतं की माझ्या पोरांनी पाली लिपी शिकावं, सम्राट अशोकाची लिपी शिकावं, प्रत्येक लेण्यामध्ये जावं। म्हणूनच हे सूरज रतन जगताप साहेब माझ्या आता वारंवार आठवण करतात, कारण ज्या काय नाणेघाट असू द्या, अजंठा वेरूळ असू द्या, या ठिकाणी ज्या लेण्या कोरलेल्या आहेत, तिथे अक्षर कोरलेले आहेत पाली लिपीची, तर त्या अक्षरांची उकल व्हावी। आता मलाही जे माझ्यापर्यंत होईल त्याची मी उकल करणार आहे। तद्वतच या सर्व महानुभाव लोकांचं मी एकदम ऋणी आहे। बंधूंनो, 2 मिनटं तुमची घेतली याच्यासाठी की असू द्या, कारण पुन्हा तरी यांचं माझे जे कोडकौतुक केलं त्या कोडकौतुकाची उतराई भरपाई माझ्याकडून नको का व्हायला? असो, माझा व्हिडिओ फक्त 10-11 मिनिट चालणार आहे, कारण याला नेट बॅलन्स नसतो, बॅलन्स हा खतम होतो। कसं काय होतो हे मला न समजलेलं कोड आहे, परंतु बॅलन्स याचा राहत नाही। असो, तर प्रथम मी शेषनागाची माहिती सांगतो तुम्हाला। शेषनाग म्हणजे काय की नागवंशामध्ये सर्वात जर प्रमुख कोण असतील आणि ज्याची सुरुवात, नागवंशाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आपल्याला शेषनागापासून धरावं लागते, नाही का? तर असो, तर या शेषाचा जन्म याला आपण आता 2 संदर्भ देऊ राजा हो। 2 संदर्भ कुठलं देऊ मी? कारण तुम्हाला माहिती आहे, मी इतिहास सांगत असताना
तो पुराणकारानं लिहिलेला देखील इतिहास सांगत असतो आणि बौद्ध परंपरेने जे सांगितलेला इतिहास देखील मी सांगत असतो. तद्वतच नागांचा इतिहास सांगायचा आहे तुम्हाला. मग मी दोन्ही बाजू सांगणार आहे. मी पुराणमतवाद्यानं काय भूमिका मांडली आपली आणि बौद्ध साहित्यानं त्याच्यावर काय भूमिका मांडली याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन देत आहे. भागवतकाराच्या मतानुसार शेषनागाचा जन्म हा एक कश्यप नावाचे मुनी होते. कश्यप आणि त्यांची कश्यपाची आई म्हणजे कश्यप हे मुनी होते. आता कश्यप संदर्भ कुठं लागलाय? बौद्ध साहित्यामध्ये लागलाय. तुम्हाला आठवत असेल तर बघा बौद्ध साहित्यामध्ये कश्यप मुनी वगैरे. हां, तर आता इतिहासाचा मात्र घाळमोल करू नका. कारण काय, हे पुराणकारानं सांगितलेले सणावळे कधी जमणार नाहीत. 100-200 वर्षापूर्वीची एखादी गोष्ट घडून गेली असेल ना, पुराण सत्य आहे. कारण पुराणातूनच मी माझे वंश शोधतो, माझे पूर्वज शोधत असतो पुराणातूनच. कारण मला माहिती आहे आता बौद्ध साहित्य तर नाही, आता पाली भाषा तर बुडाली. हां, आणि कुठं असेल तिथे वेळ थायलंड, तिथून त्याचं काय ट्रान्सलेशन वगैरे झालं असेल म्हणजे आपल्याला त्याच्यावरच अवलंबून राहावं लागतं. मग पुराणशास्त्र जर आपण घुसलो, कारण आपल्या सगळ्या राजांची महत्त्वाची वंशावळीची माहिती पुराणामध्ये सापडते तुम्हाला. अगदी कुठलंही पुराण घ्या तुम्ही, गरुड पुराण घ्या, ब्रह्मकुमार पुराण घ्या तुम्ही, तसंच भागवत घ्या, आणि या पुराणातूनच तुम्हाला तुमचे पूर्वज शोधावे लागते बाबा. हे बघा, हे 2 ग्रंथ भागवत आहेत आणि याच्यामध्ये या ग्रंथामध्ये फार मोलाची माहिती दिलेली आहे. पण त्याचा संदर्भ आपल्याला जोडावा लागतो. लक्षात आलं का? कारण तुम्ही जो संदर्भ जोडणार आहात ना, तो याच्यामध्ये लिहिलेला नसतो. तो संदर्भ कशा पद्धतीने जोडला जातो तोच इतिहास मी या ठिकाणी तुम्हाला विदित करणार आहे. तर हे लक्षात घ्या. तर पिता कश्यप आणि ती कश्यपाला जी तिसरी बीबी होती, तसं तिसऱ्या बीबीचं नाव होतं कद्रू. हां, महाभारताच्या अनुसरून म्हणतो मी, बौद्ध साहित्याच्या अनुसरून नव्हे, तर महाभारताच्या अनुसरून शेषनागाचा जन्म कश्यप आणि त्याची तिसरी बायको कद्रू हिच्या पोटी झाला. कश्यपाला एकूण अपत्य झाले, 5 मुलं आणि 2 मुली झाल्या. 5 मुलं आणि 2 मुली झाल्या. नावं ऐका, त्याच्या मुलांची नावं ऐका: शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया, कारकोटक. हे झाले 5 मुलं. आणि मनसा आणि इरावती ह्या कश्यपाच्या 2 मुली. अशा पद्धतीचा हा परिवार. आता प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. शेषनाग म्हणलं की ते ज्याच्या मस्तकी पृथ्वी तरले ना, आपल्या अण्णाभाऊ साठे सांगतात ना, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असं आमच्या अण्णाभाऊंनी का सांगितलं? कारण त्याचा इतिहास मला सांगावं लागणार. आता ही पृथ्वीचा भार घेतला म्हणजे काय, पृथ्वीच्या पाताळामध्ये शेषाला का घातलं गेलं याचा इतिहास आता मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. तर सगळ्यांचाच इतिहास मी सांगणार आहे. जसं की पृथ्वीच्या पाताळामध्ये गेलं, पृथ्वीचा भार आपल्या मस्तकी घेतला शेषानं. हां, तो इतिहास मी दोन्ही अंगून सांगणार आहे. एक बौद्ध परंपरेतून आणि एक पुराणकाराच्या मतातून. आता तुम्ही म्हणताल पुराणकार म्हणजे काय, तर तो शब्द मी वापरत नाही. ब्राह्मणवादी हा शब्द मी कधीही वापरणार नाही. कारण तसं वापरणं आपलं एक चुकच आहे. आपण ज्याने हे पुराण कथा लिहिले, त्या पुराण लिहिलेत, त्याचा उल्लेख आपण केवळ पुराणकार असाच म्हणूया. तर बंधूंनो, राजा शेषनाग याचा इतिहास आता आपल्याला इथं सुरुवात करावं लागणार आहे. तर या शेषनागाला पाताळात का घालावं लागलं, का जावं लागलं? बंधूंनो, माफ करा, 10 मिनटं झालेत.
मी या ठिकाणी थांबतो आणि हाच भाग मी कंटिन्यू पुढे घेतो आणि प्रत्येक व्हिडिओ हा संपूर्ण पहा. हां, लाईक करा, कमेंट करा, आर्थिक सहाय्य द्या. एवढीच माझी तळमळीने विनंती आहे. कारण हे चालत नाही, हे आपलं काय म्हणजे मोबाईल चालत नाही म्हणून मी थांबतो आहे आता. परंतु इतिहास सगळं सांगणार आहे, कालियाचा सांगणार आहे, वासुकीचा सांगणार आहे तुम्हाला. कालिया म्हणजे त्याचा संबंध कृष्णाशी आलेला आहे, तक्षकाचा संबंध महाभारताशी आलेला आहे, खांडवन जळीत प्रकरण त्याशी आलेलं आहे. तर हे तुम्हाला मी सगळं सांगतो, थांबवतो आणि सगळे व्हिडिओ सिरियली पहा तर तुमच्या लक्षात येणार आहे. नाहीतर एका व्हिडिओला 1000 व्ह्यूज आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टला 200 नाहीतर 100 व्ह्यूज. मग असं जर होत असेल मी व्ह्यूज पाहूनच पुढले व्हिडिओ काढणार आहे. आता ह्या नागवंशाची व्ह्यूज व्यवस्थित भेटले मला तुमचं काय नाही, फक्त त्या व्ह्यूज असं त्या सबस्क्राईब करा. आणि ह्याला किती वेळ लागतो? 1 सेकंद 1-2 सेकंद लागत असतील ना, एवढं म्हणजे एवढं आपण मी जीव तोडून शिकवतो, करतो, सांगतो, त्याचा उतराय होऊन म्हणून तुमच्याकडून तेवढी तरी माझी अपेक्षा आहे का नाही. सबस्क्राईब करा चॅनलला, हां, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि होता होईल तेवढं आर्थिक सहकार्य देखील करा. कारण माझं जर आर्थिक परिस्थिती जर चांगली जर असते तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ काढला असता मी. हां, प्रवचनकार आहे मी, 8 तास बोललेलो आहे मी. हे 15 आणि 10 मिनिटात काय सांगू तुम्हाला हो. असो, जय भीम, जय भीम, जय भीम.